तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सुरांच्या शाळेमध्ये. मागच्या लेसन्समध्ये आणि त्याच्या आधीच्या लेसन्समध्ये आपण आकारात आतापर्यंतचे 8 अलंकार घेतलेले आहेत. आता समोरचे 9, 10, 11 हे 3 अलंकार. आजच्या लेसनमध्ये 3 अलंकाराचा सेट घेतो, तो तुम्हाला समजायला आणि तुम्हाला आकलन करायला सोपी होईल आणि व्हिडिओ पण छोटा होईल. सो आपण घेऊया वेळ न घालवता नंतरचे 3 अलंकार आकारामध्ये. हो, आय होप तुम्हाला तानपुरा ऐकू येत असेल. मी तुम्हाला एक तानपुराबद्दल ॲडिशनल माहिती देतो. तुम्ही जेव्हा रियाज करत असाल तर जर तुम्ही फिमेल असाल तर जी शार्प हे तुम्हाला यूट्यूबवर सर्च करायचं आहे. जी शार्प तानपुरा तुम्हाला मिळेल, तो फक्त क्लिक करायचा आहे. असं तानपुऱ्याचं चित्र मिळेल, क्लिक करायचं आहे. हा नाद तुमच्यासमोर चालू होईल. तुम्ही जर मेल असाल आणि तुम्हाला रियाज करता आहे तानपुऱ्यावर तर तुम्ही सी शार्प तानपुरा असं टाकायचं. सो तुम्हाला व्हिडिओ मिळेल, त्याला क्लिक करायचा आणि चालू करायचं, तर तुम्हाला हा नाद ऐकू येईल आणि याच्यावर तुम्ही रियाज करण्याचा प्रयत्न करायचा. जो तानपुरा तुम्हाला ऐकू येतोय आता तोच तुम्हाला मिळेल. सो सी शार्प आपण लावलेला आहे. सुरू करूया नंतरचे 3 अलंकार आकारांमध्ये. अलंकार नंबर 10वा. अलंकार नंबर 11वा. तर हे होते अलंकार नंबर 9, 10, 11. जेव्हा मी स्वरात आणि आकारात असं दोन्हीचा एक लेसन्स घेणार आहे पूर्ण अलंकारांचा, तो जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला आणखी क्लिअर होईल. तोपर्यंत या अलंकारांचा सतत रियाज करत राहायला विसरू नका आणि समोरच्या लेसनसाठी जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे तुमच्या सोबतचे आहेत त्या सगळ्यांना हे चॅनल सजेस्ट करा, ज्यांना ज्यांना गाणं शिकायचं आहे. मी ट्राय करेल की कुठल्या मेथडनी, कुठल्या सेटिंग्सनी याला वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये जर ट्रान्सफर करता आलं तर तेही बघेल, किंवा मी हिंदीमधले वेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल. हवं तर इंग्लिशमध्ये पण. आय विल ट्राय टू मेक इट. बघूया काय काय होतं आहे. तुमच्या आशीर्वादांची आणि तुमच्या साथीची गरज आहे. सो जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.